या हफ्त्यातील प्रेमाचे राशी भविष्य बघून हैराण व्हाल। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। साप्ताहिक प्रेम राशी भविष्य 18 ते 24 मार्च 2024। मित्रांनो, पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये तुमची रास कोणती आहे ते सांगा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच अशी नवनवीन माहिती तुम्हाला रोज मिळेल। चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया। पहिली रास आहे मेष रास। तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक चांगले होणार आहे, त्यामुळे तुमच्या नात्यातील बंध टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला एकत्र चांगला वेळ घालवायला लागेल। दुसरी रास आहे वृषभ रास। जर तुम्ही गंभीर नात्यात असाल तर ते एक पाऊल पुढे टाकण्याची आणि तुमच्या विशेष बंधाला नाव देण्याची वेळ आली आहे। काळजी करण्याची गरज नाही, कारण तुमचे लग्न तुमच्या दोघांच्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येईल। पुढील रास आहे मिथुन रास। तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी अधिक चांगले जोडण्याची आणि तुमचे नाते मजबूत करण्याची गरज आहे। त्यांच्यासोबत काही दर्जेदार वेळ घालवण्यासाठी कुठेतरी बाहेर जाण्याची योजना करावी। तुमचे बंध मजबूत करण्याचा आणि तुमच्या दोघांमधील प्रेम पुन्हा जागृत करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे। आपली पुढील रास आहे कर्क रास। महत्त्वाची माहिती तुमच्या जोडीदारासोबत शेअर करणे ही महत्त्वाची आहे, जेणेकरून तुम्हाला नंतर विचित्र प्रसंगांना सामोरे जावे लागणार नाही। आणि पुढचा येणारा आठवडा तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। पुढील रास आहे सिंह रास। तुमच्या समस्या तुमच्या प्रियकरापर्यंत पोहोचवणे ही तुमची जबाबदारी आहे, जेणेकरून तुम्ही त्यावर प्रभावी उपाय शोधण्यासाठी जोडपे म्हणून काम करू शकता। हा आठवडा तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम काळ असेल। पुढील रास आहे कन्या रास। तुमचे प्रेम अधिक दाट करण्यासाठी या आठवड्यात एकत्र काहीतरी विशेष योजना करा। लोकांच्या हेतूबद्दल सावधगिरी बाळगा आणि वाईट नजरेपासून आपल्या नातेसंबंधाचे रक्षण करा। मित्रांनो, पुढील रास आहे तूळ रास। हा आठवडा हृदयाच्या बाबतीत उत्कटतेने आणि रोमांचने भरलेला असू शकतो। जर तुम्ही एकटे असाल तर तुम्हाला नवीन कोणीतरी भेटू शकते, जे तुमचे मन उडवून देईल। जर तुम्ही वचनबद्ध नातेसंबंधात असाल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराची जवळीक साधू शकता आणि एकत्र रोमॅन्टिक सुट्टीची योजना देखील करू शकता। आपली पुढची रास आहे वृश्चिक रास। तुमचा एक चांगला संबंध आहे, त्यामुळे जेव्हा शक्य असेल तेव्हा एकत्र गुणवत्तापूर्ण वेळ घालवण्याचे सुनिश्चित करावे। पुढील रास आहे धनु रास। तुमचे नाते दृढ करण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदारासमोर तुमच्या भावना व्यक्त कराव्यात। असे नाते निर्माण करणे महत्त्वाचे आहे, जिथे आपण सर्व काही सामायिक करू शकता। आपली पुढील रास आहे मकर रास। तुमचे प्रेमजीवन उत्साहाने भरलेले असेल आणि तुमचा जोडीदार काळजी घेणारा असेल। जर तुम्ही बऱ्याच काळापासून गंभीर नातेसंबंधात असाल तर लग्नाच्या शक्यतांबद्दल विचार करण्यासाठी ही चांगलीच वेळ आहे। पुढील रास आहे कुंभ रास। जोडीदाराशी वेळोवेळी योग्य संवाद साधावा। गैरसमज टाळण्याचा आणि जोडीदाराला तुमच्या भावना समजून घेण्याचा हा एकमेव मार्ग असेल। तुमच्या नात्यामध्ये पारदर्शकता ठेवावी। आणि आपली शेवटची रास आहे मीन रास। तुमचा जोडीदार एक प्रेमळ व्यक्ती असेल, जो तुमची काळजी घेईल, त्यामुळे अधिक चांगले नातेसंबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करावा। तुम्हीही त्याच उत्साहाने जगले पाहिजे, जेणेकरून दिवसाच्या शेवटी तुमच्यात चांगले राहते निर्माण होईल। या व्यतिरिक्त जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या येत असतील तर यावेळी वारंवार भांडणे टाळणे चांगलेच। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण आम्हाला आपल्या आवडत्या देवता, कथा किंवा विषयांबद्दल
सूचना देऊ शकता. आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आपले विचार आणि अभिप्राय नक्की शेअर करावे, जेणेकरून आम्हाला कळेल. धन्यवाद.